आशिष मी तुम्हा अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन सगळीकडे झालेलं आहे आणि माझं खरंच खूप भाग्य आहे की मी आज दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला इथे आलेलो आहे आणि दर्शन झालेलं आहे। दगडूशेठ हलवाई या भक्ताच्या नावाने हा बाप्पा प्रसिद्ध आहे। मंडळी, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळे चला तर त्याचं हे दर्शन घेतलेलंच आहे। तर त्याचं नमन करून आपण आजच्या भागाची सुरुवात करूया, आजच्या भागाचा आपण शुभारंभ करूया। चला तर मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती। मंडळी, दगडूशेठ बाप्पाचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील रासने सर। आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत। सर, काय सांगाल आपल्या ह्या ट्रस्टबद्दल आणि आपल्या ह्या मंदिराबद्दल? हा जो ट्रस्ट आहे हा आमची जी जुनी पिढी आहे, पहिली आमच्या वडिलांची जी पिढी, आमचे तात्यासाहेब, मामासाहेब, आप्पासाहेब हे जे लोक होते यांनी इथं कामाची आहुती दिली आणि या आहुतीतून हे निर्माण झालेलं हे गणपती बाप्पाचं स्थान आहे। या बाप्पाच्या 3 मूर्त्या आहेत। पहिली जी आहे ती दगडूशेठ हलवाई आणि लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली मूर्ती आहे आमच्याकडे। दुसरी मूर्ती ही मंडळाने बनवलेली होती। ही तिसरी मूर्ती आम्ही आता ही बनवलेली आहे। यालाही साधारण 54 वर्ष झालेली आहे। 54 वर्ष? हो सर, खूप सुंदर आणि तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि आपल्या दगडूशेठ बाप्पाबद्दल तुम्ही जे काही छान माहिती दिलेली आहे नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप आनंद झाला असेल। म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन सगळीकडे झालेलंच आहे। आता इथे आलेल्या भाविकांशी आपण गप्पा करणार आहोत। चला तर मग गणपतीबद्दल तुम्ही काय सांगाल आणि यावर्षी गणपतीकडे तुम्ही काय मागणार आहात, काय मागणं मागणार आहात? गणपतीकडे सर्व आपल्या महाराष्ट्राला सुख समृद्धी लाभू दे आणि चांगला पाऊस पडू दे, त्यामुळे शेतकरी राजा चांगला धनवान होईल, त्यामुळे सर्व शेतकरी चांगला असला तर सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती होईल, असं बाप्पाला म्हणजे मागणं आहे माझं। गणपती बाप्पा आमच्यासाठी महत्वाचं म्हणजे मानाचं स्थान आहे घरामध्ये, हृदयामध्ये, त्याच्यामध्ये। आणि गणपती बाप्पाला एकच मागणं आहे की माझे मुलं मुली सुना जावाई पूर्ण देश सगळा सुखी राहू दे, कुठलाही संकट देशावर येऊ नको देऊ गणपती बाप्पा, हेच ते गणपती बाप्पाला मागणं हे मागणं आहे। व्हेरी गुड। काही आता एक प्रश्न मी तुला विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर यायचंय। प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाच्या भावाचं नाव काय? कार्तिकेय। कार्तिकेय, आणि हे उत्तर बरोबर आहे। खूप खूप अभिनंदन तुमचं। बरं, मला सांगा की आपले जे अष्टविनायक आहे त्या अष्टविनायकांमधील 3 गणपती बाप्पांची नावं सांगा अष्टविनायक पैकी। मोरगावचा मयुरेश्वर, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी। ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे। खूप खूप अभिनंदन ताई तुझं, खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। बघितलं तर तुम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी जे भाविक आलेले आहेत ते फक्त भारतातले किंवा मुंबईतले किंवा पुण्यातले नाही आहेत, तर ते अगदी परदेशातून सुद्धा इथे आलेले आहेत। वेअर आर यू फ्रॉम अँड व्हॉट यू थिंक अबाउट दिस कल्चर अँड अवर गॉड गणपती बाप्पा? Yeah, I'm from United States. So this is my first time to see the Indian culture. It's amazing, and truly appreciate the opportunity, the hospitality, and the candidate from the leadership of the temple. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। घराघरात आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे। पहिल्या दिवशी आपण पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। त्याच्या आशीर्वादाने सुरुवात करूया आजच्या भागाला। नमस्कार मंडळी, नमस्कार, कसे आहात सगळे? मंडळी, माहेर सोडून सासरी गेलेल्या ताईला ओढ असते ती आपल्या भावाची, कारण कधी एकदा आपला भाऊ येतोय आणि सणासुदीला आपल्याला माहेरी घेऊन जातोय याचीच ती वाट पाहत असते। आणि म्हणून हा बंधुराया आलेला आहे आपल्या सगळ्या ताईंसाठी, त्यांना माहेरपणात घेऊन जाण्यासाठी। तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा मजेशीर आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। मंडळी,
गणपती बाप्पाला सिंदूर का प्रिय आहे ह्याची पण एक कथा आहे. ती कथा अशी आहे की अर्थातच गणपती बाप्पाच्या जन्माची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा हत्तीचं मुख गणपती बाप्पाच्या शरीराला जोडल्यानंतर पार्वती मातेने महादेवाला विचारलं की मानवाचं शरीर आणि हत्तीचं मुख असलेल्या माझ्या लेकराचा कोण स्वीकार करेल. तेव्हा महादेवाने गणपती बाप्पाला सिंदूर लावला आणि सांगितलं मातेला की आपल्या गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला जाईल. आणि तेव्हापासून एखादं चांगलं कार्य जेव्हा आपण करतो तेव्हा आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते, गणपती बाप्पाची आराधना केली जाते. किती सुंदर कथा आहे. चला तर मग या कथेनंतर आता सुरू करूया आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 14 ताई सहभागी झालेल्या आहेत. त्या पहिल्या खेळाचं नाव आहे फसली ती फसली. फसली ती फसली. हा, व्हेरी गुड. हा, फसली ती फसली. अरे बाबा, फसली ती फसली. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी तुम्ही नृत्य सादर करायचंय आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकवेल, जी ताई नुसती अशी उभी असेल आणि ज्या ताईची नजर खाली असेल ती ताई बाद. कळलंय नक्की? ओके. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. कशी आमची फांदी? एकच फांदी बाबा. आमच्या फांदीवर आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. मोर कसा उभा आहे बघा. ताई कशी आहेस तू ताई? ताई कशाला हलवले? ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकते. अरे बापरे, मी आता खालून जावं लागेल मला. नमस्कार. ताई हसले तू आणि हसले पण बाद झालेली आहे. समोर बसू शकते. अरे कशाला हसला तुम्ही? हसली ती फसली. या ताई तुम्ही बसू शकता तिथं समोर. गोली मार. ताई तू हसली. ताई बाद झालेली आहे. ताई बसू शकते. आणि आपल्या पहिल्या खेळातून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि तुम्ही बघताय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे, कारण आपला हा खेळच तसा आहे. खेळाचं नाव आहे फू फू फुगा. मी माझ्याकडे बघा. समोर 5 वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत आणि 10 ताई आहेत. आता इथे संगीत सुरू होणार आहे. संगीत सुरू झाल्यानंतर इथे 10 ताईने एक नृत्य सादर करायचंय जागेवरतीच आणि गोल 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 फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही ते फुगे फोडायचे. ज्या 5 ताई ते फुगे फोडतील त्याच जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहेत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हा, आणि म्युझिक प्लीज. चला थांबलोय. हा, चला फुगा पडायला. हा, फुगा पडायला, फुगा पडायला. शाबास 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 शाबास. हा, हा, खाली बसा. हा, शाबास शाबास शाबास. पट्टी काढायची नाहीये. हा, शाबास.
पद्धतीने या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि आता पट्टी काढू शकता तुम्ही. आणि 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये आणि तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या खेळाचं नाव आहे सुंदर माझा मोदक. मोदक बनवायचे. आपण तुम्ही सगळ्यांनीच मोदक बनवले असतील घरी. तुमच्यासोबत साहित्य आहे, पोळपाट आहे, लाटणे आहेत आणि एका ताटामध्ये पिठाचा गोळा आहे, पीठ आहे आणि सारण सुद्धा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मोदक बनवायचे आहेत. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. त्या 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त मोदक बनवायचे आहेत, पण सुंदर बनवायचे आहेत, आकर्षक बनवायचे. सुरू करायचं. ओके, सुरू करूया. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. हा, शाबास, व्हेरी गुड. मोदक बनवायच्या. त्या मोदकाच्या पाकळ्या अशा छान आल्या पाहिजेत. हा, व्हेरी गुड. माझी आई मात्र खूप छान मोदक बनवते. आई, तुझं नाव घेतलंय बरं का. माझी आई. हा, थोडंच माझी आई जरा खुश बिचारी. शाबास, व्हेरी गुड. जास्तीत जास्त मोदक बनवायचे. सगळ्याजणी अगदी छान व्यवस्थित मोदक मस्तपैकी बनवतायत. पद्धत वेगळी असते मोदक बनवण्याची. हा, पण आपल्याला मोदकच बनवायचे आहेत. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि वेळ संपलेली आहे. पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. ह्या ताईंनी मोदक नाही येत मला, मी कधीच करत नाही. हरकत नाही, प्रयत्न चांगले, प्रयत्न चांगले. 5 मोदक बनवलेले आहेत आणि इथे सुद्धा या ताईंनी 5 मोदक बनवलेले आहेत आणि खूप छान त्याच्या पाकळ्या वगैरे खूप छान, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 मोदक बनवले गेलेले आहेत इथे आणि त्या मोदकाच्या पाकळ्या वगैरे पण खूप छान बनवलेल्या आहेत आणि ह्या ताईंनी बघू दे. जवळजवळ आपण पंटीमध्ये वादबीत लावतो ना, तशी वाद. पण हरकत नाही, प्रयत्न चांगले, प्रयत्न चांगले. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 7 मोदक ताईने बनवलेले आहेत आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता निर्णयाची वेळ आलेली आहे. पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ही ताई, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ह्या 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे सुंदर माझी रांगोळी. तुमच्या समोर काळ्या रंगाचा कार्ड पेपर आहे आणि वेगवेगळ्या रंगाची फुलं ठेवलेली आहेत, दुर्वांची जोडी आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक छानशी रांगोळी करायची फुलांची. ज्या ताईची रांगोळी अत्यंत सुंदर असेल ती पहिली 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या खेळासाठी. पण आधी आपण या ताईंसोबत जरा छान गप्पा करूया, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. तेव्हा पहिल्यांदा ही ताई. ताई, तुझं नाव सांग. हेमा संदीप ननावरे. ताई, कसं वाटलं खेळ खेळून? खूप छान वाटलं. खूप खूप मजा आली खेळ खेळताना. अच्छा, वाटलं नव्हतं पर्यंत येईल पण आले.
पण आली, हरकत नाही. पण या खेळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई तुझं नाव सांग बरं. स्वाती बडे. कसं वाटलं खेळ खेळून किंवा इथे येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटलं, नियोजन पण छान होतं, मस्त एन्जॉय केलाय. एन्जॉय केलं ना. आणि आता शेवटच्या खेळापर्यंत आली. हुकुमाची राणी व्हायचंय. हुकमाची राणी होणार ना? हुकमाची राणी होणार. मग म्हण की मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकुमाची राणी. मग या ताईने काय करायचं? त्यांनी ते पण होऊ शकतात, असं काही नाही. त्या पण होऊ शकतात. शकतात. हरकत नाही. दोघींपैकी कोणी हुकमाची राणी झाली तर या भावाला आनंदच आहे की नाही? त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा दोघींनाही खेळासाठी. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सुद्धा फुलांपासून अशा छान सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्ही बनवलेल्या असणारच आहे. पण आता ह्या ताई ज्या आहेत त्या ताई कशा प्रकारे फुलांची रांगोळी बनवते ते आपण बघूया, कारण वेळेची मर्यादा आहे 2 मिनटं. आणि अशा वेळेला ना खरं तर खूप आपली कलात्मकता दाखवण्याची खरं तर ही संधी असते अत्यंत कमी वेळामध्ये. दोघी ताई खूप छान रांगोळी बनवत आहेत. आधी कधी बनवली आहे ती रांगोळी वगैरे अशा फुलांची? पहिल्यांदाच. आता इथे पहिल्यांदाच बनवते. हो. आणि ताई तू बनवलीस कधी फुलांची रांगोळी? मी फुलांची नाही बनवली, पण रांगोळी काढते मी. रांगोळी हा, पण अशी फुलांची पहिल्यांदाच करते. अच्छा, दोन्ही ताई पहिल्यांदाच प्रयत्न करतायत. आणि आता शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आणि आता बघूया कुठल्या ताईची रांगोळी ही छान आणि सुंदर अशी बनवलेली आहे. कार्ड पेपरच्या बाहेर पण रांगोळी केलेली आहे तुम्ही. पाहुण्यांना बोलवणार आहे. मी संजीवनी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. दोन्ही रांगोळी अतिशय सुंदर आहेत, त्यामुळे अवघड आहे खरं. आता तुम्ही मला पेचात टाकलंय बोलवून. खरं तर मी पडलो होतो, म्हणजे खूप कठीण आहे निर्णय घेणं, पण तरी सुद्धा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. बाकीच्या इतर गोष्टी म्हणजे कलात्मकता आणि एक प्रॉपर फिनिशिंग ते सुद्धा आपण त्याचा पण विचार करूया. ओके ठीक आहे. ओके ताई, थँक्यू सो मच. आणि निर्णय असा आहे, विजेती आहे ही ताई. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेती आहे ही ताई. सांगते की दोघींनी खूप चांगली रांगोळी बनवलेली आहे, पण एक फिनिशिंग आणि एक काय म्हणतात ना, एक आकर्षण आणि एक छान कलात्मकता याचा विचार करून आम्ही निर्णय घेतलेला आहे. तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे 16 सख्यांच्याकडून तुला मिळते ही भेट वस्तू. एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटतं? छान वाटतंय खूप. उपविजेती झालेली आहे. घरी सांगून आले मी कप घेऊन येणार आहे. कप घेऊन ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायचे आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. भागाची हुकुमाची राणी झालेली आहे हेमा ननावरे ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूप छान वाटते. वाटलं होतं? नव्हतं वाटलं, अपेक्षा ठेवल्या नव्हत्या की मी होईलच असं, पण एक आवड म्हणून स्पर्धेत भाग घेतला होता.
आणि इथपर्यंत आले. आणि हुकमाची राणी झालेली आहे. हो, हुकमाची राणी झाली. सगळ्यात बरोबर आधी आहे. मला फोन करून सांगणार आहे मिस्टरांना. क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या. तर तुझं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर घेणार आहे. सोहळा सख्यांचा